11व्या पुष्पामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण बघत आहोत की आपण एक विषय घेऊन चाललो आहोत. आता सध्या चालू असलेली आपली जी राष्ट्रकुल स्पर्धा आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय की अनेक आपले जे खेळाडू आहेत छान उत्तमरित्या कुणी सुवर्णपदक, कुणी रौप्यपदक, कुणी कांस्यपदक घेते. पण त्या खेळाडूंचं डाएट कसं असावं आणि त्याला आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही वेगळा विचार करता येईल का, किंवा कोणी असं विचार करतंय का, तर यस, आपली जी टीम आहे ज्ञानप्रबोधिनीची, वैद्य दीप्ती धर्माधिकारी मॅडम, ह्या आज आत्तापर्यंत अनेक स्पोर्ट्समॅनला त्यांनी आत्तापर्यंत घडवलं आहे आणि आत्ताही त्या घडवायचं काम करत आहेत. ह्या स्पोर्ट्समॅनचं डाएट कसलं असलं पाहिजे, त्यांना पंचकर्माच्या प्रोसिजर कोणत्या त्यांनी केल्या पाहिजे, त्यांनी एक्सरसाइज काय केल्या पाहिजेत, याचा एक स्टँडर्डाइज प्रोटोकॉल त्या आत्ता सध्या तयार करत आहेत. ऑलरेडी त्यांच्याकडं फार मोठा डाटा आहे याचा. तर आज आपल्याला ह्या विषयाची ओळख व्हावी आणि पुढे कोणाला जर यामध्ये इंटरेस्ट असेल तर मग स्पोर्ट्स आयुर्वेदा हे कसं डेव्हलप करता येईल यासाठी मॅडम आपल्याला उपलब्ध झाल्या. मी मॅडमला विनंती करतो की धन्वंतरी पूजनाने आपण सुरुवात करूया. स्पोर्ट्स आयुर्वेद असा विषय घेऊन आज तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आपण इथे जमलो आहोत, असं अगदी सोप्या भाषेमध्ये म्हणूया. लवणे सरांचा फोन आला की स्पोर्ट्स आयुर्वेद किंवा क्रीडा आयुर्वेद हा विषय, आणि ह्या विषयामध्ये बेसिक जी गोष्ट लागते, जी आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते, ती केस टेकिंग. ह्या गोष्टीमध्ये नक्की तो खेळाडू माहिती कसा करून घ्यायचा, त्याच्या संदर्भातलं केस टेकिंग कसं करायचं, या विषयावरती आज आपण बोलण्यासाठी इथे सगळे जमलेलो आहोत. ज्या वेळेला आपण स्पोर्ट्स आयुर्वेद हा विचार करतो त्यावेळेला खरं तर मनामध्ये पहिला प्रश्न असा येतो की का बरं क्रीडा आणि आयुर्वेद हा संबंध खरंच आहे का, हा संबंध खरंच कुठे ॲप्लिकेबल होऊ शकतो का, यातून खरंच काही निष्पन्न होऊ शकतं का. तसं बघायला गेलं तर आज आपण जे काही स्पोर्ट्सचं फील्ड बघतो आहोत, आपल्या आजूबाजूला जे स्पोर्ट्समन घडतं आहेत, ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमधून त्यांचं ग्रूमिंग होत आहे, तिथले जर का आपण ॲट अ ग्लान्स नजर टाकायला गेलो, तिथे जर का आपण शांततेने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला गेलो किंवा वरवर बघायला गेलो तर असं लक्षात येतं जनरली ज्या वेळेला स्पोर्ट्समन तयार करायचा असतो, ॲथलीट तयार करायचा असतो, त्यावेळेला मेजर रोल हा त्याच्या कोच जो असतो त्या कोचचा असतो, त्याच्या ट्रेनरचा असतो. फारच झालं, चुकून धडपडला, काही लागलं, काही इंजुरी झाली तर फिजिओथेरपिस्ट तिथे एक वेळ त्या पिक्चरमध्ये कुठेतरी येतो आणि फिजिओथेरपिस्टच्याही पुढे जाऊन जर का ती नाहीच फिजिओथेरपिस्ट करून ती जी काही इंजुरी आहे ती नाहीच मॅनेज झाली तर मग चक्क ऑर्थोपेडिक सर्जन ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये येतो. कालांतराने असंही होतं की काही इंजुरीज अशा असतात की त्या ऑर्थोपेडिक सर्जनकडून पण नाही रिकवर होत आणि मग अशा जेव्हा रिकवर होत नाही त्यावेळेला शेवटचा पर्याय म्हणून एकदा करून बघा आयुर्वेद ट्राय. अशा चित्रापासून ते नाही खेळाडू घडवायचा जर का असेल तर त्याच्यामध्ये आयुर्वेद खूप मोठा रोल उभा करू शकतो किंवा आयुर्वेद हा खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो असं सांगणारा समाज आता तयार व्हायला लागलेला आहे. मला तुमच्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करायला नक्की आनंद वाटेल. आत्ता सरांनी ज्या संस्थेचा उल्लेख केला, ज्ञानप्रबोधिनी म्हणून जी संस्था आत्ता लवणे सरांच्या बोलण्यामध्ये आली, ही संस्था गेली 25 वर्ष ह्या प्रोटोकॉलमधून खेळाडू तयार करण्याचं काम करते आणि सातत्याने गेली 25 वर्ष आम्ही आमच्याकडे येणाऱ्या वयवर्ष 10 पासून या मुलांच्या स्पोर्ट्स करिअरची सुरुवात होते आणि या मुलांवरती आयुर्वेदाचा अवलंब हा करत असतो. याचा परिणाम काय दिसतो किंवा ह्याचं नक्की खरंच याचा उपयोग होतो का, कारण बाकी तर सगळे पॅरामीटर्स आहेतच. कोच तिथे ट्रेनिंग देतोय, तो प्लेअर त्याची मेहनत करतोय आणि खरंच आयुर्वेद याच्यामध्ये काही रिझल्ट देतो का, तर हो, आयुर्वेद याच्यामध्ये नक्की रिझल्ट देतो. या विषयावरती जे पासआउट झालेले स्टुडंट्स आहेत किंवा जे वयाच्या 30मध्ये आलेले ह्या शाळेतून पास झालेले स्टुडंट्स आहेत आणि जे अजूनही स्पोर्ट्स फील्डमध्ये काम करत आहेत, अशा लोकांचा इंजुरीजचा रेशो आणि नॉर्मल इन्स्टिट्यूटमधून जी मुलं बाहेर पडलेली आहेत अशांना झालेला इंजुरीजचा रेशो हा टॅली करणारा एक पेपर नुकताच पब्लिश झाला आणि त्यालाही PhD त्याही पेपरला मिळालेली. त्याच्यामुळे आयुर्वेदाचा उपयोग होतो का, तर हो, नक्कीच होतो. कशा पद्धतीने आयुर्वेदाचा उपयोग होऊ शकतो, स्पोर्ट्स मेडिसिन हे जर का फील्ड बघितलं तर नक्की कशा पद्धतीने
आणि कुठल्या कुठल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो. मी आधी जसं म्हटलं तसं आत्तापर्यंतचा फिजिओथेरपिस्टचा रोल असेल किंवा आत्तापर्यंतचा ऑर्थोपेडिक सर्जनचा रोल असेल, हा केवळ उपचारात्मक ह्या दृष्टीने होतो. सुदैवाने आपल्याकडे इतकी मोठी देणगी आपल्याला आपल्या पूर्वजांनी देऊन ठेवलेली आहे की केवळ उपचारात्मक नाही तर अनेक गोष्टींच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरती सुद्धा काम करू शकतो. आणि नक्की हे काम फक्त आणि फक्त आयुर्वेदच करू शकतो. आपल्या सुदैवाने इतर कुठल्याही पॅथीमध्ये फार प्रतिबंधात्मक उपाययोजना या केल्या जात नाहीत, या फक्त आयुर्वेदामध्ये केल्या जातात. ही मूळ आयुर्वेदाची ताकद आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये नक्की छान पद्धतीने वापरता येते. आणि म्हणून स्पोर्ट्स आयुर्वेद का, तर स्पोर्ट्स आयुर्वेद ही एकच एंटिटी अशी आहे, ही एकच गोष्ट अशी आहे की जी दोन्ही दृष्टींनी आपल्याला काम करणारी आहे. ती प्रतिबंधात्मक काम पण करते आणि ती उपचारात्मक काम पण करते. हा सगळा जरी आपला विचार असला तरी ज्या वेळेला एखादा खेळाडू तयार होत असतो त्यावेळेला खेळाडू तयार होत असताना अचानक कुठेतरी पी व्ही सिंधू तयार होत नाही, अचानक कुठेतरी मेरी कॉम तयार होत नाही. काही व्यक्तींमध्ये, काही माणसांमध्ये ते इनबॉर्न स्किल असतं. शाळेमधली जर का एका वयाची एका भागात राहणारी मुलं जर का आपण पळवली तर आपल्याला नक्की लक्षात येतं कोणीतरी एकटाच पहिला येतो. सगळेचे सगळे पहिले येत नाही, त्यांचं वय सारखं असून सुद्धा. अगदी एका घरातली एका वयाची भावंडं घेतली, अगदी ट्विन्स जरी घेतले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये असणारं इनबॉर्न हे जे स्किल असतं, ही जी स्पोर्ट्ससाठी लागणारं हे जे स्किल असतं हे प्रत्येकामध्ये वेगळं असतं. तर मुळात हे इनबॉर्न स्किल जे असतं हे कुठेतरी ओळखता आलं पाहिजे. आणि असं जर का ओळखता आलं तर ह्या खेळाडूंना एकत्र करणं आणि मग यांच्यामधून चांगले गुणवान खेळाडू तयार करणं आणि यांच्यामधून मग पदक विजेते खेळाडू तयार करणं ही गोष्ट खूप छान आणि खूप सोपी असते. तर हे इनबॉर्न स्किल कसं ओळखायचं ह्या दृष्टीने सुद्धा आयुर्वेदाचा रोल हा खूप मोठा आहे. आणि पुढच्या टप्प्यामध्ये जाऊन नुसतं स्किल असून चालत नाही. त्या हिरा जरी असला तरी त्याला पैलू पाडावे लागतात तर तो चमकत असतो, तो चमकणार असतो. आणि ह्याच्यासाठी त्याचं जे ट्रेनिंग असतं, त्याची जी प्रॅक्टिस असते, त्याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेद खूप मोठा भूमिका ही करत असतो. काय काय गरजेचं आहे एक खेळाडू तयार करायचा? खेळाडू तयार जर करायचा असेल तर त्याच्यात सगळ्यात बेसिक गोष्ट अशी दिसते की त्याचं बॉडी कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, त्याची मुळातच शरीर प्रकृती कशी आहे, त्याचं धातू साधने नक्की कसं आहे, त्याचे धातू कशा पद्धतीचे तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये येतं त्याचं फिजिकल ट्रेनिंग. हे जे फिजिकल ट्रेनिंग असतं हे सुद्धा आपल्या बॉडी कॉन्स्टिट्यूशनशी, आपल्या प्रकृतीशी, आपल्या सारतेशी आपण मॅच करत असतो. फिजिकल ट्रेनिंगचा ज्या वेळेला मुद्दा येतो त्यावेळेला पित्त प्रकृतीच्या माणसाला आपण किती प्रमाणामध्ये फिजिकल ट्रेनिंग देणार आहोत. रक्तसार माणूस आहे तर त्याला कशा वातावरणामध्ये आपण फिजिकल ट्रेनिंग देणार आहोत. ज्याच्यामध्ये वातप्रधानता प्रचंडच आहे अशाला हिवाळ्यामध्ये ट्रेनिंग देताना आपण नक्की काय करणार आहोत. अशा पद्धतीने बॉडी कॉन्स्टिट्यूशन त्या खेळाडूची प्रकृती, त्या खेळाडूची सारता ही फिजिकल ट्रेनिंगला अफेक्ट करते. त्याच्याच जोडीला महत्त्वाचं असतं की मेंटल ट्रेनिंग. खेळाडू जेवढा शरीराने खेळतो तितकाच खेळाडू हा त्याच्या मनाने खेळत असतो. खूप चांगलं फिजिक आहे, खूप छान ट्रेनिंगची स्ट्रॅटेजी आखून झालेली आहे, खूप छान पद्धतीने ट्रेनिंग झालेलं आहे. पण तिथे गेल्यानंतर अल्पसत्व, हीनसत्व असणारा जो खेळाडू असतो तो मॅच अर्धवट सोडून देतो. हीनसत्वाची लक्षणं ही आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत. ही कुठेतरी आपल्याला ह्या प्रकृती निश्चितीमध्ये आयडेंटिफाय नक्कीच करता येते. जी मुळातच पित्त प्रकृतीची असतात ती ऑलरेडी क्लेश असहिष्णू अशी आपण आपल्याकडे सांगून झालेली आहे. अशांना मेंटल ट्रेनिंगमध्ये यांची जरी बुद्धी खूप शार्प असली, हे जरी फोकस होत असले तरी सुद्धा यांना हा विश्वास कुठेतरी मेंटल ट्रेनिंगमध्ये द्यावा लागतो की ह्या टप्प्याला तू थकणार आहे पण त्याच्या पुढे तुला पळायचं आहे. हा मेंटल ट्रेनिंगमधला विश्वास फक्त आयुर्वेद आणि फक्त आयुर्वेदच देऊ शकतो. वातप्रधानता आहे, ती चंचलता ही आपल्याला जाणवते. आपल्याला प्रकृती परीक्षण केल्यानंतर कळतं अरे वातप्रधान आहे बरं का, हा नक्की आयदर हायपर ऍक्टिव्ह निघणार नाही तर इथून तिथे उड्या मारणार. हा मेंटल ट्रेनिंगचा रोल आयुर्वेद खूप चांगल्या पद्धतीने त्या खेळाडूच्या बाबतीमध्ये देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेळाडूचा आहार काय असेल आणि खेळाडूंनी त्याच्या प्री कॉम्पिटिटिव्ह सेशनमध्ये काय खाल्लं पाहिजे, त्याच्या कॉम्पिटिटिव्ह सेशनमध्ये काय खाल्लं पाहिजे आणि त्याच्या पोस्ट कॉम्पिटिटिव्ह सेशनमध्ये काय खाल्लं पाहिजे. इथे प्री कॉम्पिटिटिव्ह सेशन आणि पोस्ट कॉम्पिटिटिव्ह सेशन असे जे 3 मी म्हणतीये ते स्पर्धा 8 दिवसांवरती आल्यानंतरचे प्री आणि पोस्ट अजिबातच नाही. खेळाडू हा वर्षभर प्रॅक्टिस करत असतो. वर्षभर प्रॅक्टिस करत असतानाचे हे जे डाएटचा त्याचा फॉलोअप आपल्याला द्यावा लागतो हा संपूर्ण वर्षभराचा द्यावा लागतो. तर असं जरी बघायला गेलो तरी स्पोर्ट्स आयुर्वेद
खूप काम करून जातं आणि खेळाडूला लागणाऱ्या प्रत्येक गरजेमध्ये आयुर्वेद हा आयुर्वेदाच्या भाषेमध्ये खूप काही खेळाडूला देण्याच्या नक्कीच प्रयत्नात असतो. आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. केस टेकिंग काय करायचं आहे नक्की. तो खेळाडू आहे तो आपल्याकडे येणार आहे. खेळाडू आयदर आपल्याकडे दोन कारणाने येणार आहे. एक तर कुठली तरी इंजुरी घेऊन तो खेळाडू येणार आहे, किंवा आपण मागच्या मुद्द्यांमध्ये ज्याचा विचार केला की त्याला स्वतःचं छानच करिअर करायचं आहे आणि असं करिअर करण्यासाठी त्याला आयुर्वेदाचं महत्त्व पटलं आणि तो आयुर्वेदाची मदत घेऊ इच्छितो, याच्यासाठी येणार आहे. या दोन्ही गोष्टींसाठी जरी खेळाडू आपल्याकडे आला तरी सुद्धा एकूण खेळाडूची जी केस टेकिंग आपल्याला करायची आहे किंवा खेळाडूवरचं जे काम करायचं आहे ते ह्या 4 बलांच्या भाषेमध्ये आपल्याला नक्की करावं लागतं. खेळाडू हा तयार होत असताना लक्षात घेऊया, क्रीडा स्पोर्ट्स ह्या गोष्टी ह्या डेफिनेटली शारीरिक बलासोबत मानसिक बलासोबत जास्त निगडीत आहे. बलाची संकल्पना जी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे ती प्रत्यक्षात आणणं किंवा ती त्या त्या टप्प्यामध्ये ताडून बघणं हे आपल्याला स्पोर्ट्स आयुर्वेदाच्या फॉर्मॅटमध्ये बसवायला गेलो तर नक्की कळतं. नक्की काय काय आहे सहज बलाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ती व्यक्ती निर्माण होताना ती व्यक्ती तयार होताना त्याच्यामध्ये असलेलं बल, ती व्यक्ती जशी तयार झाली की ते सहज बल आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. ह्याच्यामध्ये काय येऊ शकतं ते ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीची प्रकृती येऊ शकते आणि ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीची धातू सारता, हे 2 पॅरामीटर्स असे असतात की हे जास्तीत जास्त आणि खूप जास्त महत्त्वाचे असतात. प्रकृती कशी ओळखायची हे आपण सगळेजण फर्स्ट इयर पासून शिकलेले असतो, त्याच्यावरती फार बोलावं असं निश्चितच नाही. आता तर प्रकृती निश्चित करणारे ॲप्स सुद्धा आलेले आहेत, त्याच्यामुळे प्रकृती निश्चित करणारे ॲप्स जरी असले तरी जर आपल्याला खेळाडूसोबत काम करणारं असेल तर ही प्रकृती आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेल्या दर्शन स्पर्शन प्रश्न या 3 माध्यमातून जर का केली तर ती जास्त चांगल्या पद्धतीने करू शकते. इथे दिसताना असं दिसतंय की वातप्रधानता दिसते, कफप्रधानता दिसते आणि पित्तप्रधानता आपण एकदम खाली म्हणतो आहोत. त्याचं कारण माझ्या मगाशच्या बोलण्यामध्ये सुद्धा येऊन गेलं की पित्तप्रधान लोकांना जरा तो उष्ण असहत्व, क्लेश असहिष्णुता ही कुठे ना कुठेतरी त्रासदायक देते. दुसरी गोष्ट अशी असते की ह्यांच्या बाबतीमध्ये स्नायूंचं शैथिल्य वातप्रधान आणि कफप्रधान व्यक्तींपेक्षा जरा जास्त असतं. त्यामुळे पित्तप्रधान व्यक्ती ज्या आहेत त्या स्पोर्ट्समध्ये एका ठराविक मर्यादेपर्यंत छान करिअर करतात. ठराविक मर्यादा ही 3-4 वर्षांची असते. त्याच्यानंतर पित्तप्रधान व्यक्ती त्या स्पोर्ट्समध्ये टिकणं हे किंचित अवघड असतं. हा एक फॅक्टर फक्त आपण बघूया. खरंच या प्रकृतीचा आणि स्पोर्ट्समनचा काही संबंध आहे का या विषयावरती सुद्धा आमच्या इन्स्टिट्यूटमधून रिसर्च पेपर हा तयार झालेला आहे आणि त्याचा स्टॅटिस्टिकल डाटा हा जवळपास 500 लोकांचा आपल्याकडे नक्कीच आहे. पुढचा मुद्दा येतो की धातू सारता. 7 धातू आपल्याला सगळ्यांना फर्स्ट इयर पासून माहिती असतात, पण ही धातूची नक्की सारता कुठे इम्प्लिमेंट करायची तर याचं खूप छान वर्णन चरकाचार्यांनी विमान स्थानामध्ये आपल्याला दिलेलं आहे. धातू सारता ओळखायची तर ती धातू सारता शरीराच्या कुठल्या कुठल्या भागांवरती ओळखायची. अस्थि सारता बघायची असेल तर ती कुठे कुठे बघा, ती या कर्पूर संधीच्या ठिकाणी बघा, ती मणिबंध संधीच्या ठिकाणी बघा, ती बोटाच्या पेरांवरून बघा. रक्तसारता जर का तुम्हाला चेक करायची किंवा तुम्हाला सांगायचं आहे की हा माणूस रक्तसार आहे कसं बघाल तर बघा त्याचा नाकाचा शेंडा लाल होतोय का, त्याच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन किती आहे, त्याच्या कानाच्या पाळ्या लाल होत आहेत का, एकूणच आरक्तताही कुठे कुठे दिसते. ह्या सप्तधातूंचं वर्णन विमान स्थानामध्ये खूप छान पद्धतीने केलेलं आहे. ही धातुसारता उत्तम आहे का, मध्यम आहे का, ही नाही याबद्दल आपण नक्की कमेंट आपल्या केस पेपरमध्ये करणं हे खूप जास्त गरजेचं ठरतं. एक छान खेळाडू तयार होण्यासाठी आपल्याला उत्तम अस्थिसारता लागते, उत्तम मांससारता लागते आणि रससारता सुद्धा तितकीच चांगली लागते. त्याच्याच जोडीला मज्जासार हा सुद्धा तो व्यक्ती असला पाहिजे. आता हा काळ गेला की ज्याला अभ्यासात डोकं नाही त्याला खेळात घाला आणि मग तो पुढे काहीतरी करेल, किंवा नाही का चालत तुझा अभ्यासातलं डोकं आता तू कुस्ती करायला जा. हा काळ आता बाहेर पडलेला आहे. स्पोर्ट्स इंटेलिजन्स म्हणजे गार्नियर म्हणून जो मनोतज्ञ होता, म्हणजे सायकॅट्रिक जो होता, त्यांनी बुद्धीचे 64 पैलू सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कायनेस्टिक हा जो फॅक्टर आहे हा फॅक्टर तुमच्या बॉडी मुवमेंटशी कोरिलेट करतो आणि ही बुद्धिमत्ता त्या मुलांमध्ये असणं खूप गरजेची असते. त्याच्यामुळे मज्जासारता सुद्धा उत्तम असणं ही गोष्ट खूप जास्त महत्त्वाची ठरते. जसं सहज बल बघितलं तसं हे सहज ठीक आहे, जन्मजात या मुलाच्या बाबतीमध्ये आपण हे बोलू शकतो किंवा या पेशंटच्या बाबतीमध्ये बोलू शकतो. आत्ता सध्या परिस्थिती काय आहे तर
आत्ता काही प्रेझेंट कंप्लेंट्स आहेत का? पेशंट आपल्याकडे नक्की कशासाठी आलेला आहे? बऱ्याच वेळेला लिगामेंट इंजुरीचे पेशंट स्पोर्ट्स आयुर्वेदकडे येण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं, किंवा ओव्हर ट्रेनिंगचे सिम्पटम्स दिसणारे पेशंट्स आपल्याकडे येण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. तर नक्की काय होत आहे त्याला, आणि ह्या लक्षणं म्हणजे पेशंट सांगत असलेली लक्षणं ही आपल्या ग्रंथोक्त परिभाषेमध्ये जर आपल्याला मांडता आली तर नक्की आपण ती कुठल्या धातूच्या वृद्धिक्षयाशी कोरिलेट करतात हे बघून नक्की पुढे जाऊ शकतो. त्या पेशंटचा BMI किती आहे, BMR ही एक कन्सेप्ट माझी घ्यायची राहिली, बॉडी मेटाबॉलिझम रेट किती आहे हे चेक करणारे इक्विपमेंट्स मिळतात. हा जो फॅक्टर आहे हा त्याला पुढे द्यायच्या डाएटसाठी खूप जास्त कोरिलेट करतो. बाकी मग आपलं जे नॉर्मल परीक्षण असतं ते पुढच्या टप्प्यामध्ये दिसतं. जसं कालज बलाचा आपण विचार करतो तसाच तिथे गर्भवृत्ताचा पण खूप डिटेल आपण विचार करतोय. गर्भवृत्तामध्ये आपण काय म्हणतो ते जन्मकाळ. साहजिक आहे, आपल्याकडे ग्रंथकारांनी सांगितले की हेमंत आणि शिशिरमध्ये ज्यांचा जन्म होतो त्यांचं बल खरंच चांगलं असतं. त्याचाही इथे नक्की आपण एक विचार केला पाहिजे की खरंच त्याचा जन्म कुठला आहे. जर का तो डिसेंबर-जानेवारीमध्ये असेल तर कालज बल जे आहे ते त्याला ऑटोमॅटिक मिळून जाणार आहे, ते त्याला सहज मिळून जाणार आहे. बाळ जन्माला आलं त्यावेळेला किंवा बाळ आईच्या पोटात होतं त्यावेळेला काही विकृतींमधून ती माता गेली आहे का, त्यावेळेला हायपरटेन्शन होतं का, किंवा बाळ जन्माला आलं त्यावेळेला बाळ वेळेवर रडलेलं होतं का, ह्या गोष्टी पुढच्या टप्प्यांसाठी महत्त्वाच्या ठरतात. उदाहरणार्थ जर का बाळ जन्माला आलं त्यावेळेला नो बर्थ, त्याचं बर्थ वेटच कमी असेल तर पुढे आपल्याला त्याचं वजन वाढवत नेण्यासाठी विशेष प्रयत्न हे करावे लागणार असतात. जन्मजात विकृती, याच्यामध्ये काही कंजेनायटल हार्ट डिसीजेस आहेत का, स्पोर्ट्सशी रिलेटेड कंजेनायटल विकृतीचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला असंही लक्षात येतं की ज्यांना जन्मजात हर्निया असतो अशा लोकांना त्या हर्नियाचा ऑपरेट झालेला आहे का, ऑपरेट होऊन किती वर्ष झालेली आहेत, या गोष्टीचा विचार करणं हे जास्त गरजेचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्सकडून थोडंसं दुर्लक्ष होणारी गोष्ट असते ती म्हणजे रचनात्मक विकृती. रचनात्मक विकृती म्हणजे शरीर जे तयार झालेलं आहे ह्या शरीरामध्ये नॉर्मली तो खेळाडू व्यवस्थित चालू शकतो व्यवस्थित फिरू शकतो, त्याला नॉर्मल त्याच्या डे टू डे लाईफमध्ये कुठे अडचण नसते. पण ज्या वेळेला तो पळायला सुरुवात करतो त्यावेळेला बरोबर टाचेमध्ये दुखायला लागतं. आता इथे त्याच्या टाचेमधलं दुखणं जे असतं त्या टाचेमधल्या दुखण्यासाठी अभ्यंतर औषधी किंवा अग्निकर्म असेल किंवा तेलपट्टी असेल, पिंडस्वेद असेल, यासारख्या गोष्टींपेक्षा सुद्धा मुळात त्या टाचेमध्ये का दुखतं आहे याचा जर का आपण विचार करायला गेलो तर अनेक रचनात्मक विकृतींच्या आपण जवळ जाऊ शकतो. आपण आपल्या पायाकडे जर का बघितलं तर आपल्यापैकी कोणाचाच पाय असा सरळ नसतो. पायाला एक छोटासा बाक असतो, कर्व असतो. नेमका हा कर्व ज्यांना नसतो, ही रचनात्मक विकृती ज्यांना असते, अशा लोकांना पुढे स्पोर्ट्समध्ये करिअर करताना काही गोष्टींची मदतही लागू शकते. त्यांना आयदर आपल्याला फूड सपोर्ट द्यावा लागतो, त्यांना आयदर आपल्याला पेपर क्रम्बल टेस्ट सारख्या काही गोष्टी द्याव्या लागतात, किंवा त्यांच्या शूमध्ये त्या पद्धतीचे रेकमेंडेशन करावे लागतात सो दॅट आपण त्या कारणापर्यंत जाऊ शकतो. आपल्याकडे आलेला पेशंट जर का लिगामेंट इंजुरी म्हणून आलाय किंवा त्याचं गुडघा दुखतोय हे तो सातत्याने सांगतोय आणि तो जर का पेशंट नॉकनीजचा असेल, म्हणजे त्याची गुडघ्यांची रचना ही एकमेकांना अशी टेकणारी असेल, ती जर का नॉकनीजची ही जर का रचना असेल तर डेफिनेटली इथे आपली ट्रीटमेंट जी असते ही आता ते नॉकनीज आपण क्लिअर करू शकत नसतो. या नॉकनीजना नीट करण्यासाठी आपल्याला आजूबाजूच्या मसल्सचं स्ट्रेंथनिंग करण्याच्या गोष्टींनी काहीतरी वेगळा विचार करायला लागतो. आणि सुदैवाने तो खेळाडू जर का आपल्याकडे आला, अजून त्याला कुठलाही गेम बिम त्याचा काहीही ठरलेला नाहीये, त्याला जस्ट स्पोर्ट्स करायचा आहे आणि कुठला करावा असा विषय तो घेऊन आला आणि मग या रचनात्मक विकृतीमधली एखादी आपल्या समोर आली, मग फ्लॅट फूट असेल, मीडियल आर्च त्याची असेल किंवा मीडियल बेड बेअरिंग असेल, आता म्हटलं तसं नॉकनीज असेल, जसे नॉकनीज असतात तसे एक्झॅक्टली अपोजिट बोनीज असे पण असतात. काही जणांचा स्कॅपुलावर खाली असतो, काही जणांची पेल्विक टिल्ट असते. ह्यासारख्या जर का गोष्टी असतील तर ह्या पण शक्यतेचा विचार करून त्यांनी भविष्यामध्ये कुठला खेळ खेळावा ह्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला विचार हा नक्की करता येतो. उदाहरणार्थ ज्याचा फ्लॅट फूट आहे त्याला निष्कारण पळायला लावू नये, त्याला थ्रोईंग सारखा इव्हेंट द्यावा. जो एका जागेवर उभं राहून करायचा आहे त्याच्या पायालाही त्रास होणार नाही, खेळाडू सुद्धा सफर होणार नाही आणि चांगले रिझल्ट सुद्धा तो नक्की. तर ह्या रचनात्मक विकृतीचा विचार मात्र थोडा आपल्याला एक किंचित वेगळा अभ्यास करावा लागतो. आपल्या आयुर्वेदिक सिलेबसमध्ये हा कुठेतरी उल्लेख आलेला असतो, पण
म्हणजे माझ्या बाबतीत तरी हा माझा अनुभव आहे की हा मला नंतर रचनात्मक विकृती कुठल्या कुठल्या येतील काय काय येतील याचा एक जरा अभ्यास आपल्याला पुढच्या टप्प्यात करावा लागला आणि एकदा ती विजन आली की मग आपले जे आराखडे आपण बांधतो त्याच्यामध्ये काहीही गडबड येत नाही. जसं हे बघितलं तसं मग फॅमिली हिस्ट्रीमध्ये काही गोष्टी आहेत का? डायबेटिक घरात कोणी आहे का? आईबाबांना काही त्रास आहेत का? हायपरटेन्सिव्ह कोणी आहेत का? मुळात इपिलेप्सी आहे का? ही एक गोष्ट आपल्याला थोडीशी बघावी लागते कारण इथे सुद्धा दिसते आणि तिथे सुद्धा आपण गंभीर आजारांमध्ये इपिलेप्टिक जर का तो प्लेअर असेल तर त्याला ग्राउंडवरती काहीतरी मेडिकल इमर्जन्सी होण्याची शक्यता ही कायम असते. त्याच्यामुळे याही सगळ्या गोष्टींचा विचार हा नक्की व्हायला पाहिजे. इथे हा प्रश्न थोडासा खटकू शकतो की खेळ प्रवृत्ती कशासाठी बघायची, की का बरं, म्हणजे फॅमिली हिस्ट्रीचा विचार करताना तुमच्या घरात कोणी खेळ खेळणार आहे का हे नक्की का विचारायचं. तर आपण जसं म्हणतो की गवयाचं पोर हे आपोआप सुरात गायला लागतं, बरोबर. इनबॉर्न स्किल्समध्ये या हेरिडिटीचा पण कुठेतरी नक्की समावेश झालेला असतो. आपल्या आईबाबांकडचे जे स्किल्स असतात, आपल्या आजी आजोबांकडचे जे स्किल्स असतात ते वंश परंपरागत काहीतरी आपल्याकडे हे नक्की आलेले असतात. त्याच्यामुळे खेळ प्रवृत्ती घरामध्ये कोणाचं स्पोर्ट्सचं बॅकग्राऊंड आहे का ही नक्की आपल्या केस टेकिंगमध्ये याचा विचार हा नक्की असावा. या सगळ्या गोष्टींचा जसा विचार करतो त्याच वेळेला एक खूप मोठी गोष्ट आयुर्वेदामध्ये मांडली गेलेली आहे ती म्हणजे युक्तिकृत बल. नाही, आता माझा जन्म काही हेमंत शिशिरमधला नाही आहे, मी अगदी कडकडीत मेमध्ये जन्माला आलेलो आहे, माझ्याकडे कोणाचंही खेळाचं बॅकग्राऊंड नाही आहे, दुर्दैवानी माझी प्रकृती पण पित्त प्रकृती आहे, पण तरी मला जर का स्पोर्ट्समध्ये काम करायचं असेल तर तिथे हे युक्तिकृत बल हा जो क्रायटेरिया आहे हा खूप जास्त मदतीचा आपल्याला ठरतो आणि एका आयुर्वेदिक वैद्याला जास्तीत जास्त काम करता येईल, जास्तीत जास्त पद्धतीने इनपुट्स देता येतील त्या क्रीडा त्याचं कार्यमान उंचावत ठेवण्यासाठी किंवा त्याला छान छान मेडल्स मिळत राहण्यासाठी, तर तो इथे नक्कीच होतो. इथे काही फॅक्टर्स म्हणजे आहारामध्ये नक्की काय बघायचंय आपल्याला, केस टेकिंग करताना काय बघायचंय, रसप्रीती नक्की काय आवडतं, ज्यांना गोड आवडतं त्यांना त्या त्या स्नायूंचं बल वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने प्रयत्न करता येतात. रससात्म्यामध्ये आहार षड्रसात्मक असतो का? बरीचशी गॅंग अशी असते की नाही, गोड मी तोंडातच घेत नाही, गोड मी कधीच खाल्लेलं नाही, त्याला कायम तिखटच लागतं. अशा लोकांसाठी खूप विचारपूर्वक आपल्याला आहाराची योजना ही करावी लागते. आहार सवयी, आहार तक्रारी आणि सगळ्यात महत्त्वाची अभ्यवरण शक्ती नक्की किती आहे. दुर्दैवाने स्पोर्ट्सचं फील्ड हे असं फील्ड झालेलं आहे की जो उठतो तो स्वतःला मास्टर म्हणतो. स्पोर्ट्स डाएट काय असावं हे सांगणारे खरंच किती लोक स्पोर्ट्स डाएट शिकलेले असतात हा खूप मोठा विषय असतो. आणि मग अभ्यवरण शक्तीच्या पुढे जाऊन त्या स्पोर्ट्समनला डाएट दिलं जातं. मग ते आयदर प्रोटीन डाएट असतं, ते आयदर किटो डाएट असतं, आयदर सप्लिमेंट्स असतात वेगवेगळे. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना त्या खेळाडूची अभ्यवरण शक्ती नक्की किती आहे ह्याचा विचार हा नक्की झाला पाहिजे. आणि तो अभ्यवरण शक्तीचा विचार, त्याचं रोजची आहार मात्रा किती आहे त्याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपण भविष्यामध्ये त्याला जास्त चांगल्या पद्धतीचा आहार हा देऊ शकतो. विहारांमध्ये मी जसं म्हटलं तसं की चेष्टासत्व किती आहे. स्पोर्ट्समन तयार करायचा जर का झाला तर तो प्रवास असा असतो की प्रचंड कष्ट असतात, खूप खूप त्या स्पोर्ट्समनला काम करायचं असतं, त्याच्या कोचला त्याच्यासोबत खूप काम करायचं असतं. मग तिथे सिजनल बॅरियर्स चालत नाही की अरे नको आज खूप ऊन आहे राहू दे नंतर बघूत आपण, किंवा खूप गारठा आहे नको एवढ्या सकाळी यायला, अशा प्रकार होत नाही. तर हा चेष्टासहत्वाचा जो मुद्दा असतो नक्की किती उष्णतेमध्ये आपला प्लेयर खेळू शकणार आहे, किती शैत्य तो स्वतःवरती घेऊ शकणार आहे, म्हणजे किती कडाक्याच्या थंडीमध्ये तो नक्की प्रॅक्टिस करू शकणार आहे. ह्या गोष्टी ज्या वेळेला ती मुलं खेळत खेळत पुढे जातात किंवा स्पोर्ट्समन ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला नक्की त्याची स्पोर्ट्स करण्याची प्रॅक्टिसची वेळ जरी ठरलेली असली तरी सुद्धा बऱ्याचशा मॅचेस किंवा आपल्यापैकी जर का कोणी IPL च्या कबड्डी वगैरेच्या मॅचेस बघत असू तर आता बऱ्यापैकी मॅटवरती वगैरे होतात, पण जी मातीतली कबड्डी असते, मातीतली कुस्ती असते, खो खोच्या मॅचेस ज्या असतात किंवा स्प्रिंटर्स जे असतात त्यांची मॅचची वेळ ही मोस्ट प्रोबेबली कडकडीत उन्हाची असते. अशा वेळेला त्यांची प्रॅक्टिस ही सुद्धा तितक्या उन्हामध्ये घेतली गेली जाते. आणि हे सगळं करत असताना चेष्टासहत्व या गोष्टीचा विचार हा नक्की होतो. खरंच खेळायची त्या खेळाडूची प्रवृत्ती आहे का. आता आपल्याकडे जर काय एलाइट स्पोर्ट्समन आला की मला असं झालंय, मला काहीतरी औषधं द्या, किंवा
मला चांगला स्पोर्ट्समन व्हायचं आहे, मला मदत करा, तर गोष्ट वेगळी. पण बऱ्याच वेळेला स्पोर्ट्समन आपल्या मुलाला तयार करावं म्हणून आईवडिलांचे प्रचंड प्रयत्न असतात. पण हे जसे आईवडिलांचे प्रयत्न असतात, त्याच जोडीला हा पण विचार हा नक्की झाला पाहिजे की त्या मुलाला खेळायची त्याची इच्छा आहे का, त्याचा खरंच कल हा खेळण्याकडे आहे का, त्याच्यामुळे ही प्रवृत्ती त्याच्याकडे आहे का याचा विचार हा नक्की केला पाहिजे. खेळाची सवय आहे का, शारीरिक हालचालींची सवय ही आहे का, हा पण एक विचार केला पाहिजे. आणि खेळ प्रकाराची आवड ही बायबॉर्न काय आवडतं असं नक्की विचार केला पाहिजे. डेफिनेटली हा विहाराचा जो फॅक्टर आहे हा मी ज्या एज ग्रुपमध्ये काम करते त्या एज ग्रुपमध्ये जास्त चालतो. आपल्याकडे येणारा पेशंट जर अडल्ट असेल, जर का तो छान 15-16 वर्षाचा, 17-18 वर्षाचा असेल, की जो ऑलरेडी या सगळ्या प्रोसेसमधून गेला आहे, त्याच्या बाबतीमध्ये चेष्टासहत्वाचा फॅक्टर हा एकच फॅक्टर असा असतो की तो जास्त उपयोगाचा ठरतो. याच्याच जोडीला व्यायामशक्ती नक्की किती आहे. मी जसं मागची म्हणली की युक्तिकृत बल हे असं आहे की आपल्याला हे टप्प्याटप्प्याने वाढवत न्यावं लागणार आहे. त्याच्याच जोडीला त्याची मूळची व्यायामशक्ती किती आहे, तो किती कालावधीसाठी व्यायाम करू शकतो, ठराविक व्यायाम प्रकार करत असताना त्याचा परफॉर्मन्स नक्की काय मिळतो आणि हा परफॉर्मन्स दिल्यानंतर तो किती वेळामध्ये रिकवर होतो. जेव्हा आपण स्पोर्ट्स फील्डमधल्या लोकांशी काम करत असतो त्यावेळेला हे फील्ड असं असतं की आपल्याला आपल्या उपचारांनी समोरच्याला बरं वाटत आहे किंवा आपल्या उपचारांनी समोरच्याच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा झालेली आहे हे दाखवून द्यावं लागतं. माझ्याकडे आलेल्या स्पोर्ट्स पर्सनसाठी जर का मी त्याच्या पायाची ताकद वाढवण्यासाठी मी XYZ पंचकर्म केले, त्याच्या पायाची ताकद वाढावी म्हणून मी पिंडस्वेद केला असेल, कटिबस्ती केली असेल, त्याच्या आहारामध्ये ड्रास्टिक बदल केले असतील, काही रसकल्प त्याला दिले असतील, अभ्यंतर औषधी दिले असतील, तरी सुद्धा नक्की मोजायचं कसं याची पायाची ताकद वाढली. डायबेटिसच्या लोकांचं ठीक आहे, तुम्ही आधी रिपोर्ट आणा, माझी औषधं घ्या, तुमची शुगर लेवल कमी झाली, ओके, तुम्हाला रिझल्ट आला. या बाबतीमध्ये हे मोजायचं कसं, तर हे मोजण्यासाठी ज्या ग्राउंडवरच्या ह्या टेस्ट असतात, मग ती व्हर्टिकल जम्प असते, स्टँडिंग ब्रॉड जम्प असते, बॉल थ्रो असतो, हँड असते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या कुठेतरी विचारात घेतल्या पाहिजे. आयुर्वेदिक प्रॅक्टिसचा विचार करताना ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण चक्क 2 गटांमध्ये विभागलेल्या आहेत. इथे वरती 4 गोष्टी दिसतात, खाली 4 गोष्टी दिसतात. वरच्या ज्या गोष्टी आहेत ह्या एक्सक्लुझिव्ह ताकद लागण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे इथे ह्या गोष्टींमध्ये जर का आपल्याला सुधारणा द्यायची असेल, सुधारणा घडवून आणायची असेल, तर इथे आपल्याला त्या माणसाची फक्त ताकद आणि ताकद वाढण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे असतात. जेव्हा की त्याचा स्प्रिंटचा टायमिंग कमी करायचा आहे, बरोबर बोलते, टायमिंग कमी करायचा आहे. 1500 मीटर जर का मी आज 5 मिनिटात पळत असेल तर मला स्पर्धेत उतरायला ते 3 मिनिटाचं टायमिंग आणायचं. स्प्रिंटच्या टायमिंगबद्दल मला काम करायचं आहे. योगासनाला माझा प्लेयर जाणार आहे, मला त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढवत न्यायची आहे. इथे मी खूप गुरु आहाराची, इथे मी खूप मुळातच ताकद वाढेल अशा गोष्टींची इथे मी अपेक्षा करणं चुकीचं असतं. त्याच्यामुळे ही औषधी योजना ह्या 4 गटांसाठी पूर्ण वेगळी असते आणि ह्या खालच्या गोष्टींसाठी ही पूर्णतः वेगळी असते. हा बेसिक फरक आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. आपल्याकडे येणारा जो खेळाडू असतो हा खेळाडू या 2 पैकी नक्की कुठल्या गटामध्ये जाणार आहे. आयदर तो पॉवर गेमवाला आहे का तो स्पीड गेमवाला आहे. ही गोष्ट जर का आपल्याला ओळखता आली तर पॉवर गेमवाल्या पेशंटसाठी सगळी गुरु आहार विहार औषधी योजना आणि जो स्पीड गेमवाल्यांसाठी हीच सगळी लघु स्वरूपामध्ये, मात्र कुठेही त्या पेशंटचं स्निग्धत्व कमी होणार नाही, त्याचं वजन वाढणार नाही, पण त्याच्या मसल मासवरती नक्की चांगले रिझल्ट दिसतील अशा पद्धतीची उपाययोजना ही आपल्याला या दुसऱ्या टप्प्यामध्ये करावी लागते. त्याच्यामुळे त्याची व्यायामशक्ती नक्की किती आहे या गोष्टीची जर का आपल्याला एक्झॅक्ट कल्पना आणायची असेल तर आपल्याकडे ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधी त्याची व्हर्टिकल जम्प किती होती, त्याच्या ह्या गोष्टींचे आकडे, आणि हे प्रत्येक प्लेअरकडे असतात, हे आकडे आधी घेणं, आपला 15 दिवसाचा प्रोटोकॉल पूर्ण झाल्यानंतर ही परत पोस्ट टेस्ट करणं आणि मग पोस्ट टेस्ट केल्यानंतर त्याचे नक्की काय रिझल्ट आहेत हे बघणं, या गोष्टींचा खूप महत्त्वाचा इम्पॅक्ट सध्याच्या काळामध्ये आलेला दिसून येतो. जसं ऑनफिल्ड रिस्पॉन्स आपण बघतोय तसंच तो पेशंट किती वेळामध्ये रिकव्हरी होते. पळून आलेला आहे, मला दम लागलेला आहे, माझा श्वास वाढलेला आहे, माझी पल्स किती वेळाने नॉर्मल होते.
किती वेळाने मी परत मूळ स्थितीला येतो, या गोष्टींचा उपयोग आपल्याला ह्या स्प्रिंटर्स जे असतात त्यांच्यासाठी होतो. त्याच्याच जोडीला ज्या वेळेला जास्तीचं वर्कआउट केलं जातं त्यावेळेला स्नायूंमध्ये येणारं दारडी, खूप जर का वर्कआउट केलं एखाद्याने तर त्याच्या स्नायूंमध्ये एक काठिण्य येतं. आणि हे जे काठिण्य असतं, हे काठिण्य म्हणजे तिथे लॅक्टिक ॲसिड जमा झालेलं असतं आणि हे लॅक्टिक ॲसिड जे असतं ते हळूहळू ॲब्झॉर्ब होणार असतं आणि ते नॉर्मली ॲब्झॉर्ब झाल्यानंतर मग तो खेळाडू परत त्याच्या नॉर्मली ह्याला येणार असतो. हे लॅक्टिक ॲसिड ॲब्झॉर्ब होणं आणि तो परत नॉर्मलला येणं, ही गोष्ट किती वेळात घडते? कारण ह्याच्यासाठी फार वेळ आपल्याला प्लेअरला देऊन चालणार नसतो. जनरली असं असतं की प्लेअरचं एक सेशन असतं, त्या सेशनमध्ये झालेली प्रॅक्टिस पुढच्या सेशनपर्यंत तो प्लेअर जो असतो तो रिकवर होणं गरजेचं असतं. तो पेशंट जर का माझी मांडी दुखतोय आणि तसंच पुढचं वर्कआउट करत गेला तर स्नायूंना गंभीर स्वरूपाच्या इजा होण्याकडे ती टेंडन्सी असते. त्याच्यामुळे हा रिकव्हरी टाईम हे सगळे जे दुखणं आहे हे किती वेळामध्ये त्या पेशंटचं कव्हर होतं या दृष्टीने नक्की बघितलं पाहिजे. मी जसं मगाशी म्हटलं तसं आपल्याला ह्याच्या जर का प्री आणि पोस्ट टेस्टिंग केल्या तर आपल्याला आयुर्वेद नक्की काय करतो हे समोरच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्याचा काळ हा असा आहे की काहीतरी इव्हिडन्स हा आपल्याला द्यावा लागतो, आपल्याला काहीतरी पुरावा द्यावा लागतो की तुम्ही जे करताय ते खरंच गरजेचं आहे का, किंवा खरंच त्याचे काही पॉझिटिव्ह रिझल्ट्स येत आहेत का. तर हे करण्याच्या दृष्टीने या गोष्टींचा उपयोग हा नक्की करावा लागतो. आणि जेव्हा या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करायचं असतं त्यावेळेला आपल्याला आपली प्रॅक्टिस सोडून ग्राउंडवरती उतरावं लागतं. असं कधीच होणार नाही की छान आपण टेबल खुर्चीमध्ये बसलेलो आहोत आणि मग ह्या गोष्टींबद्दल आपण बोलतो आहोत. टेस्टिंगच्या वेळेला आवर्जून तिथे थांबणं रिकव्हरी टायमिंगच्या दृष्टीने ही गोष्ट खूप जास्त गरजेची ठरते आणि ही गोष्ट दोन्ही पद्धतीने काम करते. ॲक्च्युअली काय आहे ग्राउंडवरती परिस्थिती ही आपल्याला आपल्या डोळ्यांनी बघता येते, ती आपल्याला आपल्या आयुर्वेदाच्या टर्म्समध्ये मांडता येते आणि मग तशा पद्धतीने आपल्याला उपाययोजना करता येते. जेव्हा की तो प्लेयर सांगतोय किंवा त्याचा कोच सांगतोय त्याच्यापेक्षा सुद्धा त्याचं बघणं आणि आपलं बघणं ह्याच्यामधला एक फरक असतो. त्याच्यामुळे जर भविष्यामध्ये स्पोर्ट्स मेडिसिन किंवा स्पोर्ट्स आयुर्वेद असा विषय घेऊन कोणाला काम करायचं असेल तर ही तयारी नक्की ठेवायची की आपल्याला सुद्धा आपण ज्या स्पोर्ट्समन सोबत काम करणार आहोत त्याच्यासोबत ग्राउंडवरती व्हिजिट करणं किंवा ॲक्च्युअल तो करत असताना व्यायाम शक्ती चेक करण्यासाठी आपल्याला प्री टेस्टिंग आणि पोस्ट टेस्टिंगच्या वेळेला थांबणं ही गोष्ट खरंच महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट पण बऱ्याच वेळेला मिस होते. या सगळ्या गोष्टींमधून ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपल्याकडे हेल्थ प्रोफाईल या खेळाडूचं तयार झालेलं असतं. आत्तापर्यंत आपण जे बोललो हे सगळे पॅरामीटर्स, हे सगळे फॅक्टर्स हे त्याचे केस टेकिंगचे होते. या सगळ्या केस टेकिंग नंतर आपल्या हातात जे येतं ते त्याचं हेल्थ प्रोफाईल असतं. जे वर आपण जे उल्लेख केलेले आहे की कालज बल काय आहे, सहज बल काय आहे, व्यायामज बल काय आहे, युक्तिकृत बल काय आहे याच्याबद्दल कमेंट्स करत असतात. आणि हे हेल्थ प्रोफाईल असं असतं की ज्याच्याद्वारे आपण खेळाडूची आत्ताची शारीरिक स्थिती, आत्ता आपला खेळाडू नक्की कुठपर्यंत आहे, एक्सलन्सला नेण्यासाठी मी काय काय केला पाहिजे, एक्सलन्सला त्याला पुढच्या टप्प्यामध्ये कुठे मदतीची गरज लागणार आहे याचा एक बेसिक प्रोटोकॉल आपल्या डोळ्यासमोर येतो. याच्याच जोडीला आपण आधी घेतलेलं जे प्रकृती परीक्षण असतं जे की आपण सहज बलामध्ये ज्याचा आपण विचार करतो त्याच्याच जोडीला इतरही आपले जे परीक्षण असतात त्याच्या डेटाच्या माध्यमातून आपण त्या प्लेयरला भविष्यामध्ये होणाऱ्या आजारांबद्दल नक्की प्रेडिक्शन देऊ शकतो. उदाहरणार्थ कफ प्रकृतीचा खेळाडू आहे, सीझन बदलतो आहे, तुला नक्की सर्दी खोकल्याचा त्रास होणार आहे. इथे प्रिव्हेन्शनसाठीचे जे उपाययोजना असते ही आपली आधीच्या टप्प्यावरती चालू होते जेणेकरून आपला प्लेयर आजारी पडत नाही, त्याचा प्रॅक्टिसचं सेशन आणि या सगळ्या गोष्टी बुडत नाहीत आणि मग त्याची प्रॅक्टिस ही चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्याच्यामुळे हेल्थ प्रोफाईल हे खूप वेगवेगळ्या अंगाने काम करतं. पेशंटची प्रकृती लक्षात आलेली आहे, पेशंटचं एकूणच सगळाच आपल्या डोळ्यासमोर आलेला असल्यानंतर आपण पेशंटला त्याची प्रकृती, त्याचा गेम, तो राहतो ती परिस्थिती ह्या सगळ्याचा विचार करून खूप चांगल्या पद्धतीने आयुर्वेदिक आहार हा देऊ शकतो. सध्या जसं स्पोर्ट्स आयुर्वेद हे फील्ड पुढे चाललेलं आहे तसं या फील्डमध्ये हे फार प्रकर्षाने जाणवत आहे की आहार काय घेतला पाहिजे नक्की
च्या बाबतीमध्ये प्रचंड जमलेली. तर हे डाएट देण्याचं काम आपल्याला या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने करता येतं. मागच्या महिन्यामध्ये आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप नावाची एक भली मोठी स्पर्धा असते. 8-8 दिवस चालणारी ती स्पर्धा असते आणि ती स्पर्धा खेळणारे 2 फ्रान्सचे प्लेयर्स आले होते. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की हे फ्रान्सवरून आलेले जे प्लेयर्स होते ते भारतामध्ये त्यांच्या 4थ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ट्राय करत होते, जेव्हा की ते 2 वेळेला जिंकलेले होते आणि 40-42 असं त्या कपलचं वय होतं आणि आता ते 4थ्यांदा या स्पर्धेमध्ये समावेश त्यांचा करणार होते. आणि हा समावेश करत असताना जेव्हा त्यांना विचारलं की जनरली स्पोर्ट्समनचं जर का करिअर बघितलं ना तर 30च्या पुढे तो फार ऑन ग्राउंड जाऊ शकत नाही. म्हणजे त्या वयामुळे आलेल्या मर्यादा असतात किंवा हे आत्तापर्यंत जे सगळं ट्रेनिंग झालेलं असतं त्याच्यामुळे ती झालेली झीज असते. 30च्या पुढे तो फार वेळ फिट राहू शकत नाही. पण या दोघांनी 30च्या पुढे 2दा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती आणि 4थी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी म्हणून ते भारतात आले होते. विश्वास ठेवा, ते भारतामध्ये पंचकर्माचे प्रोसिजर्स करून घ्यायला आले होते. फ्रान्सवरून आलेले प्लेयर्स होते. 21 दिवस ते भारतामध्ये राहिले होते. इथे पुण्यातल्याच एका प्रसिद्ध वैद्यांकडे ते राहिले होते. सुदैवानं ते वैद्यसुद्धा ज्ञानप्रबोधिनीमध्ये आधी काम केलेले असल्यामुळे त्यांनी ती भेट घडवून आणली. आणि त्यावेळेला असं नक्की लक्षात आलं की तिथे राहणाऱ्या लोकांना आता आयुर्वेदाचं महत्त्व कळलेलं आहे. त्यांच्या हे लक्षात आलंय की पंचकर्म केल्याशिवाय आपण पुढे पुढे जाऊ शकत नाही. आजपर्यंत मागच्या 2 स्पर्धांचा त्यांचा अनुभव असा होता की सलग 21 दिवसाचं मग शोधन, त्याच्यानंतरचं गृहण, ही सगळी चिकित्सा जेव्हा ते 21 दिवस सलग इथे राहून घेतात आणि त्याच्यानंतर जेव्हा ते प्रॅक्टिस करतात त्यावेळेला त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय झालेलं असतं याचा ते अनुभव घेतात. आज जाताना ते प्रॉमिस करून गेलेत की ही जी सगळी आमची 21 दिवसाची प्रोसिजर झाली आहे त्याच्यावरती आम्ही 4थं टायटल तर नक्की जिंकणार. आम्ही 4थ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनचं टायटल हे नक्की जिंकणार. थोडक्यात हा विषय आता वाढत चाललेला आहे आणि भारतात जसा वाढतो आहे तसं तसं तो परदेशामध्ये सुद्धा चाललेला आहे. तर हा हेल्थ प्रोफाईल हा एक असा विषय तयार झालेला आहे की हा खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत करू शकतो. आपल्या प्रॅक्टिसमध्ये याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग हा नक्की करून घेता येऊ शकतो. एवढं सगळं झाल्यानंतर की कशासाठी एवढा खेळाडूसोबत हा आटापिटा कशासाठी करायचा. आला खेळाडू आपल्याकडे तर ठीक, पण पार अगदी ग्राउंडवर वगैरे जाऊन काय आणलेलं आहे. भारताला एक महासत्ता व्हायचं आहे आणि महासत्ता ज्या वेळेला होतात, ज्या वेळेला आपण जे महासत्ता असणारे देश बघतो त्याच्यामध्ये आपल्याला डोळ्यासमोर अमेरिकेचं नाव येतं, रशियाचं नाव येतं, चीनचं नाव येतं. ह्यांचं ऑलिम्पिकमधलं जर का स्थान बघितलं ना तर मग अरेच्छा आपण ह्या क्षेत्रामध्ये खूप जास्त मागे आहोत. आणि सुदैवाने भगवान धन्वंतरीच्या कृपेने आपल्याकडे खूप काही आहे. हे जर का आपण खरंच इम्प्लिमेंटेशनमध्ये आणू शकलो आणि सुवर्णक्षरांची जी साधना भारताला अपेक्षित आहे ती नक्की होऊ शकते. एवढं बोलते आणि माझं बोलणं थांबते.